काळं साम्राज्य मगाशी तुम्ही म्हणालात बीड पुरतच मर्यादित आहे का बीडच्या बाहेर सुद्धा ह्याचे हातपाय पसरलेत? आव्हाडांनी आरोप तसा केलाय की पुणे संभाजीनगर पर्यंत हे सगळं गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी गेलं. बरं, हे आता जे आमचे मुख्यमंत्री म्हणालेत ना की मोका लाव, फार वेगवेगळे मोके लावावं लागणार आहेत. म्हणजे परळीच्या स्क्रॅपचा एक मोका व दाऊदपूर अँड तिथून उचलली जाणारी राख, त्याच्यानंतर डायरेक्ट 624 ऐवजी 155 रुपयांनी उचलली जाणारी राख, याचा एक सेपरेट मोका, दाऊदपूरचा सेपरेट मोका, वाळूचा सेपरेट मोका, त्याच्यानंतर DPDCचा सेपरेट मोका. काही परळीमध्ये डेव्हलपमेंट असं झालंय की नॅशनल हायवेने रोड केलाय, त्याच रोडवर DPDCचे पैसे उचलले, त्याच रोडवर दलित वस्तीचे पैसे उचलले, फक्त पैसे उचलले गेले. आणि मग हे एवढ्याल्या जमिनीने हे कोट्यवधी रुपये का नाही जमा होणार यांच्याकडून? एक रस्ता ज्याच्यावर नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल हायवेने काम केलं, त्याच रस्त्यावर DPDCचा पैसा खर्च होतो, त्याच रस्त्यावर दलित वस्तीचा पैसा खर्च होतो, आणि त्याच रस्त्यावर नाविन्यपूर्ण योजनेचा नाविन्यपूर्ण पैसा खर्च होतो. एवढं जर केल्यावर हे वेगवेगळे मोके लावा लागणार आहेत ना. मुख्यमंत्र्यांना मी दाखवणार आहे की मोका नंबर 1, मोका नंबर 2, मोका नंबर 3, मोका नंबर 4, आणि हे जे साम्राज्य संभाजीनगर पर्यंत गेलं याचं, हे बिक्कडचं साम्राज्य म्हणजे धाराशिवकडं सरकलेलं आहे, त्याचा मोका सेपरेट. असे वेगवेगळे अनेक मोके लावा लागणार, एक मोका लावून नाही जमणार. तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे आणता, वेगवेगळे आरोप करता. म्हणजे आतापर्यंत झालं परभणी, बीड, पुणे या तीनही मोर्चांमध्ये त्या सभांमध्ये. आणखी एखाद्या मोर्चाला गेल्यावर आणखी नाविन्यपूर्ण योजना मी आणेल. नाविन्यपूर्ण योजना तुम्हाला माहिती आहे का मॅडम? हेड एक सरकारने निर्माण केलेलं हेड आहे पैसे खर्च करण्याचं. तर ते नाविन्यपूर्ण नवीन देईल ना मी, पण कारनामेच एक नाहीत ना. हमारे नेता के कारनामे बहुत सारे हैं. त्याच्यामुळे वेगवेगळे आता पुढं कुठंतरी मला बोलवलंय, पैठणला बोलवलंय, जालन्याला बोलवलंय, जिथं जाणं होईल. आता प्रत्येक ठिकाणी जाणं होईल का नाही मला माहिती नाही. धाराशिवला बोलवलंय, बरोबर, वाशिमला बी काही लोकांनी बोलवलंय. या बाबा, जायचं, आपलं बडबड करायची, भाषण हाणायचं, आणि जे खरं आहे ते मांडायचं, चाललंय पुढच्या गावाला. नक्कीच. जसं तुम्ही असं म्हणता तुमच्याकडे भरपूर पुरावे आहेत किंवा त्या संदर्भात तुम्ही पोलिसांना. आम्ही प्रामाणिक काम केलं, त्यांनी मात्र आमच्या विरोधात कॅन्डिडेट केलं. जाऊ द्या, मला असं वाटतं योग्य वेळ आल्यावर मी सांगेन की काय नेमकं झालं, काय गैरसमज. हे मला असं वाटतं डायव्हर्सिफिकेशन होतंय. तुम्ही फक्त याच्यावरतीच बोला, आका आणि आकाचे आका. आकाचे आकांनी, माझं मत आहे, मी म्हणत नाही ते 302 मध्ये आहेत आत्ता, या 302 मध्ये मी त्यांचं नाव घेत नाही, पण आकाचे आकांनी थोडं गिरेबान में झाके एक वर्षभर तरी बाजूला राहावं. हे सगळं तपास वगैरे पूर्ण होऊन द्यावा, ट्रायल बियल चालून द्यावा, नंतर काय ते